श्री राम समर्थ. समर्थांनी सुंदर असा एक भाग दिलेला आहे, श्रवण करूया. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपीनच आहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखे राहावे. समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. या ब्रह्मांडामध्ये जर पाहायला गेलो, पृथ्वी बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. भूते पिंड ब्रह्मांड. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, पंचमहाभूते आणि त्यामध्ये पिंड व ब्रह्मांड यांच्यामध्ये ऐक्य आहे. जीव शिवाचा निश्चय, आपल्या अंतरी असणारा प्रत्यक्षपणे भगवंत, अंतरीचा अंतरात्मा आणि आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो शरीर, यांची कनेक्टिव्हिटी, यांची जोडणी म्हणजेच जीव शिवाचा निश्चय. जोपर्यंत तो आपल्या हृदयात वास्तव्याला आहे तोपर्यंत आपला देह चालू शकतो, बोलू शकतो, जिथे जायचे तिथे जाऊ शकतो. कारण सामर्थ्य प्राप्त करून देणारा तो आहे. जेवढी शिल्लक आहे तेवढा आपल्याला सामर्थ्य प्राप्त होणारच. परंतु पिंड आणि ब्रह्मांडाचा ऐक्य, जे पिंडी ते ब्रह्मांड, जे आपल्या पोटामध्ये असेल ते आपल्या मुखातून बाहेर पडतं. परा, पश्यंती, मध्यम आणि वैख. आपल्या पोटामध्ये काय राहतं का हो? काय सांगितलं समर्थांनी? भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. आपल्याला कुठली घटना, कुठली कथा, कोणी आपल्यावर विश्वास ठेवून जर कोणी सांगत असेल की ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, आपण कोणावर अवलंबून राहतो का हो? त्यांनी एकदा गोष्ट सांगितली की आपण त्याला सांगायला मोकळाच. मग समोरची व्यक्ती थकीत होते, अरे या व्यक्तीला कसं माहिती पडलं? मी फक्त यावरच बघा, या व्यक्तीवरच फक्त अवलंबून होतो, या व्यक्तीला सर्व सांगितलं होतं, मग त्या व्यक्तीला माहिती कसं पडलं? मग आपल्यावर विश्वास ठेवेल का हो? बरोबर की नाही? म्हणून परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी, जे पिंडी ते ब्रह्मांडी हे ऐक्य आहे. परंतु शाश्वत अशा आत्मस्वरूपात त्यांना स्थान नाही. परी सर्व ही सस्वरूपीनच आहे. आता शाश्वत कोण आहे? तर परब्रह्मच आहे. आणि नाशिवंत प्रत्यक्ष पाहता सर्व सजीव सृष्टी. जे जन्माला आलेलं आहे ते त्यांचा मृत्यू नक्कीच आहे. बरोबर की नाही? परी सर्व ही सस्वरूपीनच आहे. शाश्वत अशा आत्मस्वरूपात त्यांना स्थान नाही. मग स्थान कोणाचं कायम आहे? मना भासले सर्व काही पहा. हे मना उद्देशून कोणाला सांगितलं? शरीराला सांगितलं का? नाहीये, मनाला सांगितलेलं आहे. हे मना, जे अनुभवायला येतं ना ते पाहत जातं, परंतु ते पाहताना साक्षी भाव ठेवावा, त्यात लिप्त होऊ नये. मना भासले सर्व काही पहा. मनाच्या तोडून ओढी आपण कल्पना करत असतो. खुर्चीवर बसलेला देह समोरच्या लोकांना दिसतो, परंतु त्याच्या अंतरी काय चालू आहे हे त्याला माहित नसतं. तो त्याला स्पर्श करावा आणि दचकून तो खुर्चीवरून उठावा. कारण संपूर्णपणे देह कुठं अडकलाय?
भ्रमामध्ये. मन हा इंद्रियाचा राजा आहे. अहो, तनू बसली इथे आणि मनू गेला तिकडे. म्हणजे काय? शरीर इथे बसलेलं आहे, शरीराने तो इथे बसलेला आहे, परंतु त्याचं मन कुठे धावतंय? हवेपेक्षा, वाऱ्यापेक्षा सर्वात जास्त वेग कोणाचा आहे? तर या मनाचा आहे. तो आता सुद्धा अमेरिकेला जाऊन येतोय. विचार करा. म्हणून मनाला कधी चंचल ठेवू नये. म्हणून समर्थांनी सांगितलं, मना भासले सर्व काही पहावे. काय भासतंय? लोकांनी सांगितलं, अरे इथे जाऊ नकोस, त्या घरामध्ये काहीतरी आहे. लोक घरामध्ये राहायला आले की लोक घरदार सोडून निघून जात आहेत. अहो, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, आपण सुद्धा आपला देह घाबरतो, परंतु एकदा हिम्मत करतो की मी या घरामध्ये राहणार, हा निश्चय करतो. परंतु त्या घराला पाहूनच, लोकांच्या सांगण्यावरून तो देह तिथल्या तिथं घाबरतो. आपल्याला जर कोणी सांगितलं आपण जाऊ का राहू, विचार करा, विश्वास ठेवा फक्त. म्हणून समर्थ म्हणाले, पहावे आपणासी आपण. कोणी येईल, सांगून जाईल आणि त्यावर आपण विश्वास ठेवू. समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवली ना, मना भासले सर्व काही पहावेत, ते पाहताना साक्षी भाव ठेवावा. काय साक्षी आहे? काय पुरावा आहे? लोक निघून जातात सांगण्यावरून, बोलण्यावरून, प्रत्यक्ष साक्ष कुठे? पुरावा काय? परंतु मनाचा भ्रम आहे. या मनाचा भ्रम जो आहे ना, तो पहिला बाहेर काढला पाहिजे. आओ, सद्गुरु स्मरण करा प्रत्यक्षपणे आणि त्या घरामध्ये वास्तव्याला राहा ना. आम्ही काय बा कुणाचे खातो, श्री राम समर्थ आम्हाला देतो ना. एवढा विश्वास आपल्या अंतरी असला पाहिजे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. परंतु अंतरी जर आपल्या भय असेल, भीती असेल, तर आपण तिथे जायला घाबरू. बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे. अंधाराला आपण सर्वजण घाबरतो, परंतु उजेडात जिथे जायचं तिथे आपण जात असतो. मग अंधाराला का घाबरावं? तोच रस्ता आहे, तीच वाट आहे. अंधार झाला म्हणून अहो, आपल्यामधला जो अज्ञान आहे तो प्रथमतः बाहेर काढला पाहिजे. रस्ता तोच आहे, वाट तीच आहे, मार्ग सुद्धा तोच आहे, परंतु अंधाराला आपला देह घाबरतो. बरोबर की नाही? म्हणून स्त्रियासी करावी नमस्कार, चंद्रासी करावी नमस्कार, श्री सद्गुरूंसी करावी नमस्कार, साष्टांग. आणि इथे सुद्धा समर्थांनी सांगितलं, परिसंग सोडून सुखी राहावे. अशा प्रकारे स्वानंदामध्ये मग्न होऊन सुखी राहिलं पाहिजे. लोकांचं जर ऐकत बसू, लोकांच्या सांगण्यावर जर विश्वास ठेवत बसू, तर आपण आपल्या आयुष्यात सुखी राहू का हो? त्याच भय भीतीमध्ये, त्याच संशयामध्ये, त्याच चिंतेमध्ये आपला देह काय होईल? पहावे आपणासी आपण. बरोबर की नाही? एखाद्या वेळी एखाद्याला चिंता अशी लागते की काय करावं आणि काय नको करू, अशी दशा होत असते. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतो. म्हणून समर्थांनी पूर्णपणे का सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे? आपल्यामधील भय निघून जा. आपल्यामधील प्रत्यक्षपणे जी भीती आहे, ती भीतीचं वातावरणच निघून जा. ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न भादी जाण, आप मृत्यू काय करी. असा विश्वास आपल्या परमेश्वरावर, आपल्या ईश्वरावर असला पाहिजे. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नसाहे, मना भासले सर्व काही पहावे,
परी संग सोडून सुखी राहावे. जय जय रघुवीर समर्थ.